काय फटक्यात पाय कशात काय फटक्यात पाय बोलतस काय तुका कळता काय बोलतस काय तुका कळता काय पण खाऊन करत रोग झाल्या उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला आम्ही माणसं असो माणसासारखी वरून काट्यात मधासारखी घरी आंब्याचा गोडवा म्हणाला उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला गोळ झालो हा. तो पांडगो ना पांडगो तो कुसुम वांगला लगीन करणारा ह्यात तुका कोणी सांगल्या स्वतः पांडग्यान सांगल्यान कुसुम नानी माहेर असून परत इली ते काही हा जा काही प्रकरण झाला तर सगळा कळला ते काही हा सगळा कळला आणि धक्कोच बसलो ऐकल्यानंतर असो धक्को बसलो की तो तिका सहन नाही झालो बापरे आणि डॉक्टरांनी आता सांगितलं तसाच काय असला तर हॉस्पिटलात ऍडमिट करा म्हणून आपण आपल्या पोरांका सांगतो तर त्यांच्या भल्यासाठीच ना पण ऐकतात ते मग मी किती डॉक्टरच ऐकू मी नाही ऐकू डॉक्टर उठ चल चल आता गप राव आज यो घरात आणि ह्या काय मोबाईलवरती गाणे ऐकता बाहेर माका असं काहीतरी मोठं दिवो लावून इलो असं दिसतं हे विजा कोणाचो मोबाईल आणलाय कोणाचो कोणाचं म्हणजे माझं स्वतःच्या कमाईन घेतलंय तू घेतलंय मग बघूया दाखव माका हे कोण हो बाबांनो पण तुम्ही असं घेत नाही की त्या मोबाईल अरे ह्याका खूप पैसे लागतले ना रे इतके पैसे माझ्याकडे खंय आहोत म्हणजे वाडीत काय चाललंय तुमका माहितच नाही हो नानांच्या आणि कुसुमच्या घरात ना राडो चाललो राडो ता माका माहिती असा पण तेचो आणि ह्या मोबाईलचो काय संबंध हो वाहते गंगेत हात धुवून घ्यायचो म्हणजे तुका नक्की काय बोलायचं हा ता माका सांग हो म्हणजे ती लोकांना आता ना जाम टेन्शन मध्ये त्यांच्या बरोबर दुखण्या जागेवर बोट ठेवून चांगले पैसे ओढून घेऊया कोणाकडून पैसे उकळतात काय नाही काय नाही काय लपवतच दाखव अगे काय नाही माझ्या एवढं खोटं बोलत ना मुस्काट फोडून मेल्या काय आता दाखव आधी मोबाईल कोणाचा रे माझंच हातो तुझं मोबाईल हो पैसे काढून आणलंस आणि मीला चोरी बिरी केलंस की काय नाही गे माझ्या स्वतःच्या पैशाचो हातो तुझे पैसे मग तू काय टाटा बिरल्यान काय दत्तक घेतल्यान काय रे बघ काय तर नीट सांग नाही तर कंबरटात लाट घालू माझंच हातो तू ना असं ऐकूचो नाहीस थांबा थांब सोबत रे मी सांगते तुका अगो मी भविष्य बघते ना ही गोष्ट त्यांनी वाडीतल्या लोकांका सांगल्या आणि मी बघितलेला भविष्य खरा होता ह्याचे 2-4 नमुने त्यांनी त्यांना सांगल्या लोकांका खरा वाटला आणि त्या लोकांनी त्याका पैसे दिले म्हणजे आपल्याच वाडीतल्या लोकांबरोबर खोटं बोलवून त्यांना फसवला त्यांच्याकडून पैसे उकळलात अरे कशात केला तसा कशासाठी म्हणजे बाबांक नोकरी नाही ना म्हणून या सगळ्या करूचा लागला हे असेच फिरत राहतात है ना काहीतरी आता म्हणून म्हटलं आपण काहीतरी छोटं मोठं धंदो करूया बाबांच्या गुरवकीतनं आपल्या काय भागणारा नाही हा म्हणजे बापसाच्या गुरवकीत तुझा भागणार नाही आणि रिकाम टेकडं कोणाक म्हणतस रे कोणाक रिकाम टेकडं म्हणतस तू बापसाक त्यानं तुका लहानाचं मोठं केला आणि लहानाचं मोठं केलं ते असेच काय रे वाऱ्यावर हा असंच वाऱ्यावर मोठं केलं ना तुका ते काय नाही कोणाकडनं किती किती पैसे घेतले अस ना ते माका सांग आणि ऐसर आडून दे ह्यो बघ ह्यो मोबाईल आहे ना
ह्यो 1200चो आणि 150 रुपये बाजाराच्या दिवशी मी खर्च केलंय आणि आता 2000 300 रुपये उरले. 300 रुपये उरले हाडून दे माका ते. नाही तर ह्यो मोबाईल जाऊन विक आणि ते 2000 रुपये माका हाडून दे. मी तुका 2च्या 2000 रुपये आणून देतय, पण बाबांनी लोकांकडनं 3000 रुपये घेतलेल्यानी त्याचा हिशोब कोण घेतो ना? मी येतय. तुमका ना मी नंतर बघतोय हा. घ्या ह्या काय करतोस? मेडिटेशन. खायचं टेन्शन? मेडिटेशन मेडिटेशन. हा पण कणकवलीच्या आधी येतात की नंतर? याला चिंतन असे म्हणतात. मनशांतीसाठी या गोष्टीचा वापर केला जातो. आधी काय बोलायचा ता पण कळायचं नाही आणि आता काय बोलतोय ता पण कळत नाही. हे घे रे पांडग्या 300 रुपये. 300 रुपये कसले? कारण मी तुझ्याकडं 50 रुपये मागितलंय तर माका बोललीस नाही होत. तातू, ये मेरे खून पसीने की कमाई है. उचलली जीभ लावली टाळ्याला. हे घे रे पांडग्या 300 रुपये. 300 रुपये कसले? कारण मी तुझ्याकडं 50 रुपये मागितलंय तर माका बोललीस नाही होत. तातू, ये मेरे खून पसीने की कमाई है. जब मैं खून का एक एक कतरा वहां पर गिराऊंगा तब तुम्हारे पेड़ को आम लगेंगे. थांबा, पैसे मोजतो. गोदा काकी, हे 10 रुपये जास्त आलेत. अगे बाय रामानी कसा पोर. पण काय रे आता जे काय बोललंस म्हणजे रे काय? अहो तू आपली कलमा शिपता मग ते का पगार देऊ नको. असा असा म्हणजे पगाराचे पैसे आहेत तर. होय. तातू आणि गोदा काकी, मला तुम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होतोय, पण तुम्हाला ऐकताना अत्यंत खेद होईल. म्हणजे अहो म्हणजे तो म्हणालो ते का सांगताना बरा वाटता पण आमका ऐकताना वाईट वाटत म्हणाल. पण ही भाषा तुका कशी काय कळली? अहो शुद्ध मराठीत बोलले ना तो. नाही कळलं? मी सांगतो. शुद्ध मराठी, शुद्ध. तरीच माका कळणार नाही. माका मराठी भाषा बोला घेता पण कळणार नाही. पण ही भाषा बोलू तू कशी काय शिकलस? काय आहे, तातू, की माझं शिक्षण दिसत नसलं तरी ते आहे. 7वी नापास. ते लोकांसाठी, सरकारसाठी. तसं माझं शिक्षण खूप झालंय. म्हणजे किती रे? म्हणजे MA, EA, GA, DA आणि झाल्यास PhD, HPD, DPH भोगवाडी. पण काय रे ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करताना तू माका कधी दिसलंच नाही ते. तातू, मी सतत अभ्यास करत राहतो. मी उठता बसता चालता फिरता अनुभवांचा साठा घेतो. सतत शिकतोय, सतत. लक्षात आलं? म्हणून मी शिकून मोठा होऊन लग्न करून मला संसार थाटायचा. कर मोठो हो वाडीचा नाव काढ. मग त्यासाठी मला रेमल्या इथून सुरुवात करायची आहे. मग आम्ही त्याच्यासाठी काय करू शकतो? माझा पगार वाढवा. रुपये 3000 मात्र. काय 3000 रुपये? हम्म. ये गोदे
याच्या निम्मे माका पैसे दिलस ना तर मी आमराईत जाऊन रवीन. तुम्ही गप राहो. पाणी घ्या. तिन्यावर किती पूज्य दिल्यावरती 3000 होतात माहित? त्याची गरज नाही. माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाने जर तुमच्या झाडाला पाणी घातलं तर पुढे येणारं फळ सुद्धा शिक्षितच असेल. काय बोललास? सुशिक्षक शुक शुक काय करतोस काय? तुम्ही गप राहो. म्हणजे शिकलेला फळ. हा, गोदे तातू गोदे तातू गोदे कधीतरी ओ दे. हाय काय करतो मग खय जाव. अगो तसा नाही. आज ना शामग्या मुंबईसून येतो हा आणि त्याच्या प्रकरणाचा निकाल असा म्हणानच इजा आणि मंजुळा कुसम्या घराकडे ठेवून नानांच्या घराकडे गेली आहेत. मग आपलं थय काय काम हा? असा कसा वाडेत कोणाच्या घरी कोण मेला नाहीतर शुभ कार्य असला तरी पण आपण आनंदाने सहभागी होतो की नाही. मग ह्या पण तसाचा. आता बोलत बसू नको. चल लवकर. आणि पांडग्या तू पण चल माझ्या वांगडा. रुक्मिणी काकी, तुम्ही सगळेजण पुढे व्हा. मी कुसुमची काळजी घ्यायला तिच्या घरी जातोय. शिरा पडली मेल्या तुझ्या तोंडारती. चिंतन कर, मनन कर, विचार कर आणि मग बोल. अरे आग लागली तुझ्या तोंडात. आता कसलो विचार करतो. जेव्हा काळजी घेऊची ना तेव्हा घेतलंच नाही. आता सगळा झाला. आता काय करतला? चल माझ्या वांगडा. या सगळा असा झाला. आणि तू माका आता सांगतस काय गो? इतक्या परक्या झालंय मी. काहीतरीच काय बोलतात. सासू सासऱ्यांच्या मागे सगळं आमचं तुम्हीच केलंस ना. तुमका विचारल्याशिवाय कधी काय केलं काय आम्ही? तरी पण माका सांगू इतकं येळ काढलंस. ताईनू काय हो म्हणजे सगळं गड. का जाऊन दे मरान दे. माका एक सांग, कुसम्याचा काय नाही ना गो? नाही. माझं माझ्या पोरीवर पुरो विश्वास आहे. ती असं करूचीच नाही बघा. होय ना? मग झाला तर. पण तुमका सांगते टेन्शन ना आमच्या यांचाच आहे. ह्यांचा? अहो काय सांगू. एक तर आधी सरपंच पद गेला आणि आता या टेन्शन. डोका फिरल्यासारखे घरभर फिरत असतात. तू काय काळजी करू नकोस. मी जाऊच्या आधी सगळं व्यवस्थित करूनच जाय ना. जाऊच्या आधी म्हणजे आता मी तुमका खय जाऊ देऊचं नाही सांगून ठेवते. हा आणि काय आहोत हैसर मालवणात भाड्याच्या घरात. हे आपला घर हा नाही एवढा मोठा. हैसरच राहायचं. आता मी काय ऐकूच नाही. अगं तुका माहिती आहे ना माझ्या मागे किती व्याप असत. आणि एक सांगू, मी आता नगरसेविकेसाठी उभी राहतले म्हणजे मग मागे माझे सगळे व्याप वाढतले ना बाय. म्हणून बाहेर जाऊन राहतय बस. मी तुमचा काय एक ऐकूच नाही. याच्या आधी मालवणातून ये जा करत होतास की नाही. अर्ध्या तासावर मालवणा. मी नाही. तुम्ही आता हैसरच राहायचा म्हणजे हैसरच राहायचा. बघते बघते. आणि हो अगो काहीतरी नाश्ता कर. भूक लागली गो माका. हे बाय बोलण्याच्या नादात विसरले. आत्ता करते. काय करू सांगा? शिरो कर. शिरो. शिरो? पण तुमच्या वांगडा ती इली आहे का? चला शिरो. ती ती कोण गो? हो ती बाई इली आहे ना. ती सती सती. अगं ती बाई नाही गो. तो असा. ती तो हा. मग पण मग ताईनं नाव सती कसा हो त्याचा? त्याचं नाव ना सत्यवान असा. ते काय लहान नाव पाहिजे ते का बाईसारखा म्हणून तर म्हणाल सती. तेव्हा लोकांच्या काय काय आवडी असतात ना. मी बघितलं तर माका आधी वाटलं बाईचं असो असो. बरं आधी मी शिरो करते शिरो पटकन. कर. कसं केलंय मी. अरे देवा आता ह्यो काय गेलो. सती ए सती. मला खय ठेवता कोणाक माहिती. माझं एक तो पाय दुखता. आता ह्या मेल्या का आता माका शोधूक जाऊ पया. अरे सती रे मरा दे. मी जाते गे देवा. पांडुरंगा रवळनाथा वाचव रे एकदाचा माका. सती मेलो खय ते झाडा मागे जाऊन बसलो की काय. उचलली जीभ लावली टाळ्याला. अहो मी तुमका बोलतोय. कधीपासून आरड घालतोय मी. अहो आपण एवढ्या गावात एवढी वर्ष राहुलं त्याच गावाला का फसवूक निघालात.
अहो तुमका बोलताय मी म्हणजे अहो एवढ्या सगळ्यात तुम्ही त्याच्याबरोबर सामील होतात. माझं माहित ऐकशील. आता ऐकू काय शिल्लक ठेवला. हा अहो तो पोरग चुकलो ना तर म्हणत तरी गावात चुकलो म्हणा. तुमचं काय छे चला वाडी कोणाक तोंड दाखवूची जागा ठेवलात नाही. आता खय चाललास. तूच बोललय ना चला म्हणा. अरे माझ्यावर आवड नव्हता काय हा कशावर तुम्ही असे डोक्यानं तू जन्माला आलेले. माझाच मेलीचं नशीब फुटका तरी मी औषिक सांगत होते की ह्याच्या वागण्या माझं लगीन लावू नको म्हणून. अमावशेचा जन्म आहे ना तुमचं म्हणा. अगो नुसतं अमावशेचो ना तर सर्व पित्री अमावशेचो जन्म हा माझो कळला. भांगला तो आणता वर तोंड करून सांगतात सर्व पित्री अमावशेचा जन्म म्हणूनच हे काय धंदे करूची सुचतात काय हो तुमका. ह्या सगळा तुझ्यामुळे झाला. हा झाला माझ्यामुळे झाला. बरं आपला केला तुम्ही खापर माझ्या डोक्यावर फोडा. मी ना जातयच मी माहेरात निघूनच जातय. जा तू मायराकच निघून जा आणि ऐक परत येऊ नको कळला. काय म्हटला. तोंड घेऊन हैसन निघून जा. ऐकान घेतय म्हणून काय वाटेल तर बोलशील तर मी सगळा खपून घेऊचोय ना. अगो खरा तर मी तुका सहन करतोय अजूनपर्यंत. काय तर तुम्ही माका सहन करता. नाहीतर काय. अगो गुरवकीचो ह्यो धंदो आपलो ह्याच्यात काय आपला पोट भागणार नाही. पण तरी असताना इतकी वर्ष मी सांभाळून घेतलंय ना. पोराच्या शिक्षणाक पैसे होय लग्नाक पैसे होय म्हणून तू नोकरी करेस आणि अचानक वाड्यात पाणी येई नाही तेव्हा पाणी भरून तुझी अख्खी इरड जाय. त्याच्यात तुझी नोकरी गेली आणि असं असताना रोज तुझी कटकट. वाण्याक देऊन पैसे नाही उधारी वाढली 1 नाही 2. म्हणून काय हे असे करूची गरज होती. ह्या बघ देवान तोंड दिला म्हणून काय वाटताल तर काही पण बडबडू नको कळला. काय चुकीचं बोललोय मी काय चुकीचं बोललोय. ह्यो पोरगो असलो 2000 रुपयाची माती करून निलो आणि वर तोंड करून सांगता मी खर्च केलंय म्हणून. आणि तुम्ही पण आता माका ते सांगा मी असे खर्च केलंय मी तसे खर्च केलंय म्हणून. ते 2000 आणि हे 3000 5000 रुपये मी हाडून काय सून चोरी करू डाको घालू. माका असं वाटतंय ना आता माका स्वतःच विकू कोया. सुभद्रे बंद कर तुझे बडबड. हे घे पैसे पुरे 3000 रुपये हत. याच्यातलो 1 रुपये पण मी खर्च नाही केलाय. 3000 रुपये म्हणजे तुम्ही. अगो लाचारीचे दिवस इले म्हणान मी काय माणुसकी इकून खाऊन नाही. ह्या माझ्या पण मनात पटा नसलेला परिस्थितीच्या जाळ्यात अडकलेलो मी काय करे माझा काय चुकता ह्या माका पण कळत होता. पण हातात दिलेले पैसे लोकांक परत कसे देऊ याच्यासाठी माका धीरत होत नव्हतो. पण वाईट मात्र माका एका गोष्टीचा वाटतं. तू पण माका समजून घेऊन ना ग सुभद्रे. अहो रागाच्या भरात बोललोय मी. काय झालं ह्या सगळ्या गोष्टी एकदम समोर इल्या माझ्या. मी काय करता मग कळकच नाही हो. आता कळला मा. होय आता माका कळला. मी आता काय करते मी आता नोकरी बघते नवीन आणि माझ्याकडे ना ठेवणुकीतले पैसे आहेत. विजयाच्या लग्नासाठी साठवतोय हो. मी आता ते पैसे घेतोय आणि विजय ज्यांच्याकडनं पैसे घेतले आहेत ना त्यांका नेऊन परत करते. मग तर झाला. बरं झाला तू माका सांगितलंय की तुझ्याकडे पैसे आहेत म्हणा. ते आता एक काम कर तू ते पैसे खय लपवून ठेवले ना ती जागा मात्र माका दाखवून ठेव. हो लपवून कशाक मी तुमकाच आणून देते ते पैसे. शेवटी ते पैसे आपलेच आहेत ना. मग आता मायराक जाणं कॅन्सल म्हणजे एकदम कॅन्सल. देवा रवण आता बरा केले रे बाबा. तू ह्याचा आधी गैरसमज दूर केलाय तो.